आगे चालू है ना 5 साढ़े 5 चालू है। हाँ वो बाजू में बोल रही है। हाँ उधर लगा तो गाडी चुकीच्या ठिकाणी लावली। गाडी चुकीच्या ठिकाणी लावली असं तिकडे नेऊन लावतो गाडी इकडे लावा दाखवला। नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम शिंदे तुमचं सर्वांचं आपल्या किंग फार्मर यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आज संध्याकाळचे 6 वाजले आणि आज तारीख आहे मित्रांनो 14 नोव्हेंबर 2024। संध्याकाळचे 6 नंतरचं मार्केट काय, भाव काय आणि एकंदरीत प्लॉटची परिस्थिती कशी, आवक किती येते शेतकऱ्यांच्या, सर्व आपण पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना मार्केटची बाजारभावाची लाईव्ह अपडेट समजत राहील। तर चला जाऊया मंडीमध्ये आणि जाता जाता एक मार्केटचा लुक नजारा बघून जाऊ। सध्या तरी मार्केट कसं दिसतंय, कारण आवक आता संपली, जास्त गाड्या वगैरे येत नाही आहे आणि पूर्ण मार्केट खाली आहे, जे की 1 महिन्यापूर्वी पूर्ण गच्च भरेल असायचं ते आत्ता नाही आहे। तर चेस लोक टमाट्या संपल्या ज्या शेतकऱ्यांच्या, त्यांच्यासाठी खास सध्याचं मार्केट कसं दिसतंय ते बघा। तर शेतकरी मित्रांनो, ही समोर एक लाईन आहे आणि ही एकच लाईन आहे, आवक बऱ्यापैकी आणि हे जे मार्केट आहे आपण बघतो 1 महिन्यापूर्वी पूर्ण भरेल असायचं, तर ते आता पूर्ण सुनसान खाली आहे। सेंटरचा पोल आहे, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल पूर्ण मार्केट एकदम खाली सुनसान आणि निवांत ते सध्या तरी असे हे पिंपळगाव बसवंत येथील टोमॅटो मार्केट आहे। आज भाव काय आहे तर जाणून घेऊ, बघत राहा शेवटपर्यंत। काय भाव मागता पसाऊ? मागू राहिले ना 550-600 पर्यंत। दोन्ही एकच वक्कल आहे का? दोन वक्कल वेगवेगळे। हा आता चालू झाला का? किती कुठं आहे? 3 आणि हा मालातला फरक आहे थोडं तो वावर बदललं। कोणती माती या प्लॉटची? माती शेरवट माती, लय फरक आहे। कोणत्या गावचे? कोकण चांदोड तालुका। किती किलोमीटर पडतं मार्केट तुम्हाला? 45-50 किलोमीटर। परवा दिवशी काय भाव दिलं? 600 साऊच का? किती कॅरेट बसता गाडीमध्ये? 65-70। हा ना, नंतर काय पट्ट्यावर चालू होत्या काय? नंतर पट्ट्यावर चालू होत्या गाडी? भाजीपाला व्हायलाच केली। 450 रुपये काका बाजार आहे, मीडियम माल आहे तो। लावा 350 रुपये। किती जाळ आहे? हो किती? 30 आहे का 35? चला जरा काका कॅरेट पडते, नो वांधा, डायरेक्ट पडते, 1 रुपया कमी नाही काका। कमी झालं मग बोला तुम्ही मला, माझं स्वतःच काय म्हणतो। काका काय म्हणता? काकांचं काय म्हणणं आहे? काय म्हणतात? कोणती व्हरायटी? कोणती व्हरायटी काका? अरे ड्रायव्हर बाहेर काय ड्रायव्हर काय काका? किती हो काका? किती काय बोलायचं? 200 बरं शेवट काय घ्यायचं? शेवट काय घेणार? 380 रुपये लावू आखरी। काय घेणार आखरी? सांगा ना। फिक्स रेट आहे काकांचे, त्याच्यामुळे हा आपले फिक्स रेट राहते, खाली पाहिजे भाऊ का वगैरे कटकटीचे। हा नाही म्हणजे कटकटी व्हावी करायचं। हा असं फिक्स भाव। हा एकदम लोकल काय मॅम? हा काय करता? आखरी काय शेवट आखरी पाहिजे सांगितलं तुम्हाला। ठीक आहे ओके ओके। आत्ता आले का? काय भाव मागता आज? आत्ता आले का? किती कॅरेट आहे आज? 111। सिंगल वक्कल आहे का? कोणत्या गावचे? पळशे। कोणता तालुका आहे? हा नाशिक जवळ असेल मार्केट मग तुम्हाला। परवा दिवशी काय भाव दिलो?
511. कोणती व्हरायटी? योगी 35. दोन्ही पैकी कोणती भारी ॲव्हरेजला? दोन्ही सारख्या चालतात. हां ठीक आहे. 15-17. हा ही 15-17 आहे. फळले मोटर आलं का चोळख येतो माल त्याचा. मागच्या वर्षी कोणती होती व्हरायटी? योगी 35. आर्यमान लावते नाही का? आर्यमान होतं ना पहिलं लावायचे, आताने बंद केलं. हा आर्लीचं प्लॉट राहते. हे लेटचे प्लॉट आहे. 15-17 लेटला जास्त चालू. हां पाऊस कमी झाला का? काय भाव मागताय? काय भाव मागताय? 450 मागू राहिले त्यांना. 550 लावा. नाही आम्ही खाली व्हायचं रेट 481 रुपये. 1 रुपया कमी नाही. 1 रुपया कमी नाही, जास्त नाही. 500 नाही लावायचे आम्हाला. खाली करून टाका मग. खाली व्हायचं रेट कमी नाही करा. 481. 1 रुपया कमी कोणती व्हरायटी? खाली व्हायचं आम्ही ना. आम्हाला जय योगेश्वर आडत खाली व्हायचं रेट 481 रुपये. साकोरे द्राक्ष नगरी आडत आहे आमची. खाली करायला आम्ही आपण भाव तो आहे तुम्ही 10 करा, 10-20 करा, कमी करा किंवा जास्त करा. माल पाहून घ्या मग भाव घ्या. आम्हाला तिथे जाऊन पाहुणे खाली भाव करायचं. किती कॅरेट आहे आज? कॅरेट किती? 40. आत्ता चालू झालाय का? चालू आत्ता झालाय का? संपत आलाय? नवीन प्लॉट आहे. चौथा कुठे? चौथा कुठं? नवीन मॉल दाखवला ना. तसा माल आहे. 1 नंबर माल आहे ना, बघून घ्या. ओके. मालाशिवाय आपण नाही करणार आपण पण. 20 किलो कॅरेट राहील. परवा दिवशी काय भाव दिला? 521 रुपये दिले. 521. यांनाच दिलं होतं जेडजेडवाले. मार्केटात वाढेल होते आज मार्केट तेच आहे. आजही मार्केट तेच आहे. तिकडे समोर 5-5.5 पण इकडे करायला 4-4.5 मागत आहे. कसं करणार? मध्ये जाऊन गाडी लावा बसून. इधर आगे चालू आहे ना 5-5.5 चालू आहे. हाँ वो बाजू में बोल रही है. हाँ उधर लगा तो. गाडी चुकीच्या ठिकाणी लावली. गाडी किती ठिकाणी लावली असं तिकडे नेऊन लावतो गाडी. इकडे लावा. माल पहा. दाखवला ना. नंबर 1 आहे ना, नवीन माल आहे. खोरी पाट्याला नाही जाते का? तसं पहा. खोरी पाट्याला नाही जाते का? कोरी पाट्याला लाल माल लागतो. हा लाल माल नाही आपला. तिकडं सकाळी मार्केट राहतं. सकाळी मार्केट राहतं तिकडं. कमी करायचं आहे. इकडून 500 लावून दिले आज. चालणार माल आहे. हां. माल जर करायचे असेल तर बोला. तुम्हाला काही भाव आहे. माझी जाऊ भाव भेटा. ठीक. जाऊ द्या. चालतंय. तर मित्रांनो संध्याकाळी 6 नंतरचं पण सेमच मार्केट, जास्त काही चेंज होत नाही आहे. रेट पण सेमच आहे. जास्त परवा दिवशी जरा चांगले होते. 2 दिवसापूर्वी 500-550 पर्यंत गेले आणि तीच माल आज जरा 100 किंवा 50नी कमी भाव माल चालतोय. तर असं आजचं टोमॅटो मार्केट आहे. 100-50 असं कमी जास्त होत राहते. पण स्थिर मार्केट आहे, टिकून आहे. 15 दिवसापासून हेच मार्केट चालू आहे. जास्त डाऊन पण नाही झालं आणि जास्त वाढलं पण नाही. तर एकंदरीत असं परिस्थिती आहे पिंपळगाव बसवंतीतील टोमॅटो मार्केटची. आणि आवक पण आता एवढी काही नाही आहे आणि जवळपास सर्व शेतकऱ्यांचे माल आहे ते मिडियमच आहे. आणि जे नवीन व्हरायटी आहे त्या सध्या तरी योगी 35 आणि 15-17 अशी साऊ पण आहे. काही नवीन प्लॉट लेटचे प्लॉट आहे. बाकी आर्यमान जे आपली व्हरायटी ती आर्लीचे प्लॉट असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. एकंदरीत असं त्यांना वाटतं आर्लीच्या प्लॉटला आर्यमान चांगलं चालतं, कारण पाऊस जेव्हा असतो तेव्हा त्याला एवढा इफेक्ट होत नाही. आणि बाकीच्या ज्या व्हरायटी आहेत त्या पल सेटिंगला जरा प्रॉब्लेम जातं, त्यामुळं त्याचं लागण नाही करत आर्लीच्या प्लॉटला. असं काही शेतकऱ्यांचा मेथड त्यांचा अंदाज आहे आणि एक्सपिरियन्स आहे. त्यामुळं तुमच्याकडं कसं आहे आणि तुम्ही जर एकचा अंदाज घेतला असेल, एक्सपिरियन्स घेतला असेल तर तुम्हाला काय वाटतं ते पण कमेंटमध्ये सांगत चला. कारण भरपूर शेतकऱ्यांच्या एक्सपिरियन्सनुसार आपल्याला पुढच्या भविष्यात जे आपले पिकं करायचे, टोमॅटो लावायचे त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल कुठली व्हरायटी केव्हा लावायची किंवा बेस्ट कोणती व्हरायटी हे सर्व आपल्याला एकंदरीत माहिती होऊन जातं. तर असा एकंदरीत फायदा पण होतो शेतकऱ्यांशी जेव्हा आपण बोलतो, त्यांच्याकडून थोडी माहिती घेतो प्लॉटबद्दल किंवा व्हरायटीबद्दल, तर बाकीच्या शेतकऱ्यांना पण फायदा होतो. आणि
एक चांगली व्हरायटी सिलेक्ट करून लावायला पाहिजे. बाकी यावर्षी तर भरपूर शेतकऱ्यांचे जे कीर्तिमानचे प्लॉट होते ते जवळपास ॲव्हरेज नाही दिलं, काहींचे फळ सेटिंग वगैरे व्यवस्थित नाही झाली आणि तो यावर्षी फ्लॉप व्हरायटी ठरली. यावर्षी मार्केट चांगलं होतं त्यामुळं ॲव्हरेज द्यायला पाहिजे होतं. दुसरी व्हरायटी असते तर दुसऱ्या व्हरायट्यामध्ये जसं भरपूर शेतकऱ्यांना ॲव्हरेज चांगलं भेटलं बऱ्यापैकी, कारण जे दरवर्षीच्या तुलनेत इतकं पण नाही आहे, 75-60% ॲव्हरेज आहे. तर एकंदरीत कीर्तिमान जो व्हरायटी होती यावर्षी त्यांनी तितकं पण नाही दिले, 40 ते 30% ॲव्हरेज आहे. त्यामुळं त्या व्हरायटीने जास्त नाराज केलं शेतकऱ्यांना. बाकीच्या व्हरायट्या ज्या आहे त्या ॲव्हरेजमध्ये चाललेल्या आहे. काही शेतकऱ्यांचे चालू प्लॉट स्टार्टिंग झाले आणि दुसऱ्या तिसऱ्या खोड्यातच जाम पण झाले, असा पण या वर्षीचा पावसाचा परिणाम झालेला आहे शेतीवर. तर भरपूर शेतकरी आपले त्यांचे स्टार्टिंग प्लॉट डॅमेज होऊन गेले आणि जागेवर डेड झाले, संपले ते प्लॉट. तर असं मार्केट सध्या यावर्षीचं टोमॅटो परिस्थिती होती. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. आणि आता अंधार पण पडलं आहे, 6-6:15 जवळपास मार्केटमध्ये अंधार होऊन जातं, लाईटिंग येते त्यामुळं बरं आहे. तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू परत नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.